नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 4 सप्टेंबर. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबई इथं झाला. ते एक महान राजकारणी, भारतीय विद्वान आणि व्यापारी होते. 1892 मध्ये ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले ते पहिले भारतीय होते. नौरोजी ब्रिटिश संसदेत लिबरल पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले, जिथं त्यांनी भारतीयांच्या हक्काविरुद्ध आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ब्रिटिश संसदेत आपल्या कार्यकाळात नौरोजींनी भारतातून ब्रिटिशांनी नेलेली संपत्ती, भारतीयांना समान रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे फायदे आणि देशाचे औद्योगिकीकरण यावर आपले विचार मांडले. नौरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. नौरोजी 3 वेळा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी काँग्रेसची तत्त्व आणि ध्येय धोरणं निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 30 जून 1917 रोजी त्यांचं निधन झालं. भूपेंद्रनाथ दत्त यांचा जन्म 4 सप्टेंबर 1880 रोजी कोलकाता येथे झाला. ते प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक, समाजशास्त्रज्ञ आणि लेखक होते. भूपेंद्रनाथ दत्त यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचं योगदान दिलं. फार कमी लोकांना माहीत असेल की ते स्वामी विवेकानंदांचे धाकटे बंधू होते आणि त्यांच्या विचार आणि तत्वांनी प्रभावित होऊन त्यांनी सामाजिक सुधारणा आणि स्वातंत्र्याच्या क्षेत्रातही काम केलं. भूपेंद्रनाथ दत्त यांचं प्राथमिक शिक्षण कोलकाता इथं झालं. नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिका आणि जर्मनीला गेले. परदेशात असताना त्यांच्यावर समाजवाद आणि क्रांतिकारी विचारसरणीचा प्रभाव होता. परदेशातून परतल्यानंतर भूपेंद्रनाथ दत्त यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. ते अनुशीलन समिती आणि युगांतर यांसारख्या क्रांतिकारी संघटनांचे सदस्य झाले आणि त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी बॉम्ब निर्मिती आणि शस्त्रास्त्रांची ने-आण यांसारख्या क्रांतिकार्यात भाग घेतला, ज्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली आणि अनेक वेळा त्यांना तुरुंगात पाठवलं. भूपेंद्रनाथ दत्त हे समाजशास्त्रज्ञही होते. भारतातील समाजवाद आणि कामगार चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक लेख आणि पुस्तकं लिहिली. ते स्वातंत्र्यानंतर भूपेंद्रनाथ दत्त राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांनी सामाजिक सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रात काम केलं. 25 डिसेंबर 1961 रोजी भूपेंद्रनाथ दत्त यांचं निधन झालं. गिरीश होसनागरा नागराजेगौडा यांनी 4 सप्टेंबर 2012 रोजी लंडन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक जिंकून दिलं. गिरीश डाव्या पायानं दिव्यांग असून 2012च्या उन्हाळी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी F42 प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी अंतिम फेरीत सीझर तंत्राचा वापर करून 1.74 मीटर उडी मारून रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत पदक जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले. गिरीश यांनी कारकिर्दीतलं पहिलं पदक धारवाडच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनात जिंकलं होतं. या स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत त्यांनी सामान्य खेळाडूंशी सामना केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय उंच उडी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. 2006 मध्ये आयर्लंडमधील अपंग लोकांसाठी ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची पहिली कामगिरी झाली. त्यानंतर त्यांनी कुवेत आणि मलेशिया ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकलं. 4 सप्टेंबर 1977 रोजी धरमवीर भारती यांचं निधन झालं. ते आधुनिक हिंदी साहित्यातील प्रमुख लेखक, कवी, नाटककार आणि सामाजिक विचारवंत होते. ते त्यांच्या साहित्यकृतींसाठी प्रसिद्ध होते आणि त्यांचं लेखन गंभीर सामाजिक आणि मानवतावादी समस्यांशी निगडीत होतं. धर्मयुग या प्रसिद्ध साप्ताहिक मासिकाचे ते एकेकाळी मुख्य संपादकही होते. धरमवीर भारती यांना 1972 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांची गुनाहो का देवता ही कादंबरी सदाबहार मानली जाते. धरमवीर भारती यांचा जन्म 25 सप्टेंबर 1926 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबादमध्येच उच्च शिक्षण घेतलं. धरमवीर भारती यांनी त्यांच्या हयातीत अनेक महत्त्वाच्या साहित्य कृतींची रचना केली. त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि निबंध यांना हिंदी साहित्यात विशेष स्थान आहे. सामाजिक विषमता, नैतिक मूल्य आणि मानवी नातेसंबंध अशा समाजातील विविध पैलूंवर लेखन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या लेखनात माणुसकीची खोल जाणीव आणि संवेदनशीलता होती. लॉस एंजेलिसची स्थापना स्पेननं 4 सप्टेंबर 1781 रोजी केली.
या दिवशी स्पॅनिश वसाहतवाद्यांनी या भागात एका नवीन शहराचा पाया घातला, जो आज जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक मानला जातो. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात स्पेननं उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आपलं नियंत्रण मजबूत करण्याच्या आणि वसाहतींचा विस्तार करण्याच्या उद्देशानं अनेक वसाहती स्थापन केल्या. त्यावेळी कॅलिफोर्नियामध्ये स्पेनचा मोठा प्रभाव होता आणि स्पेननं या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यासाठी नवीन शहरं स्थापन करण्याची योजना आखली. 4 सप्टेंबर 1781 रोजी लॉस पोब्लाडोरेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 44 स्थायिकांच्या गटानं स्पॅनिश गव्हर्नर फेलिप डी नेव यांच्या नेतृत्वाखाली शहराची स्थापना केली. सुरुवातीला लॉस एंजेलिस हे एक गाव होतं जे शेती आणि पशुपालनावर अवलंबून होतं. स्पेन पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे शहर 1821 मध्ये मेक्सिकोचा भाग बनलं आणि मेक्सिकन अमेरिकन युद्धाच्या समाप्तीनंतर 1848 मध्ये युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिको यांच्यातील करारानुसार ते युनायटेड स्टेट्सनं विकत घेतलं. 1850 मध्ये कॅलिफोर्निया पूर्ण राज्य बनण्याच्या 5 महिन्यांपूर्वीच 4 एप्रिल रोजी याला नगरपालिका दर्जा मिळाला. 4 सप्टेंबर 1985 रोजी टायटॅनिकच्या मलब्याची छायाचित्र प्रथमच समोर आली. हा दिवस इतिहासात महत्त्वाचा आहे कारण या दिवशी मानवाला 1912 मध्ये उत्तर अटलांटिक महासागरात बुडालेल्या महान जहाजाच्या अवशेषाची पहिली झलक मिळाली. त्यावेळचे सर्वात मोठे आणि आलिशान जहाज टायटॅनिक 15 एप्रिल 1912 रोजी त्याच्या पहिल्या प्रवासात हिमखंडाला आदळल्यानंतर बुडालं. या प्रवासात 1500हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. टायटॅनिकचे अवशेष शोधण्याचे प्रयत्न ते बुडाल्यानंतर अनेक दशकं अयशस्वी ठरले आणि हे मलबे अटलांटिक महासागराच्या खोलवर लपून राहिले. 1985 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट बलार्ड आणि त्यांच्या टीमला टायटॅनिकचे अवशेष शोधण्यात यश आलं. त्यांनी आर्गो नावाचं विशेष उपकरण वापरलं. ही एक रिमोट ऑपरेटेड कॅमेरा प्रणाली होती जी समुद्रात खोलवर जाऊन तिथे दृश्य टिपू शकतं. 4 सप्टेंबर 1985 रोजी आर्गोने टायटॅनिकच्या नाशाची पहिली छायाचित्र प्रसिद्ध केली ज्यात जहाजाचा एक भाग दर्शवला गेला. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रुतम मराठी यूट्यूब चॅनल.